नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी बॅग डिझाईन. ती फक्त दोनच चौकोनी म्हणा किंवा आयताकृती कापडापासून आहे आणि इथे वेगळी पायपिंग करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. बिना झिप, बिना फॉर्म, बिना म्हणजे एकही रुपये खर्च न करता बिना झिपची बनवत आहोत आपण. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही. तुम्ही घरच्या साहित्यामध्ये तुमच्याकडे जे कोणतं कापड असेल ना, कोणतंही कापड असेल घरात पडलेलं, ते शोधा आणि लागा कामाला. तर अशा पद्धतीची आजची आयडिया आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे दोन आयताकृती राईस बॅग कट करून घेतलेली आहे. आता याची रुंदी घेतलेली आहे बघा 19 इंच आणि लांबी घेतलेली आहे 21 इंच. ठीक आहे. तर 21 बाय 19 इंचाचे हे दोन चौकोनी म्हणा किंवा आयताकृती पीस आहे आणि त्याचबरोबर मी इथे ब्लाउज पीसचा कपडा पण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तरसाठी आपण इथे कपडा ठेवून देऊया अगोदर. तर सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने. तर चला मी क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला इकडं नाही ना, माझ्याकडे अशा बघा या साडीच्या लेस आहेत. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या साडीच्या लेस असेल ना, त्या तुम्ही इथे वापरात आणू शकता. जेव्हा मी गोधड्या शिवल्या होत्या त्यावेळेस माझ्याकडे भरपूर साडीच्या लेस होत्या, त्या मी काढून ठेवल्या होत्या. ते आपल्याला बघा, जिकडनं आपली लांबी आहे 20 इंच त्या साईडने स्टिच करून घ्यायचं. सॉरी, 21 इंच ज्या साईडने आहे ना, त्या साईडने आपण ही लेस अटॅच करून घेणार आहोत आणि थोडीशी अर्धा इंच खाली आपल्याला ती लावून घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे, या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने. अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोन्ही पार्टला आपण ही जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर यातलं एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते. आता जिकडनं बघा आपली 21 इंच लांबी आहे ना, तर याच्या दोन्ही कडेला आपल्याला कडेपासून 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडने मी कडेपासून 3 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. एकदम जवळून पण दाखवते, स्क्रीनवरती पण मापं दिलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला जशी मार्किंग केली ना, तशीच इथे एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने. दुसऱ्या पार्टवरती पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा, कडेपासून 3 इंच. ठीक आहे. आता जशी मार्किंग केलेली आहे ना आपण, तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला कपडा आहे तो फोल्ड करायचा आहे. हे तर मी तुम्हाला हे शिलाई मशीनवरती दाखवते. ठीक आहे. तर बघा, जशी मार्किंग केली आपण 3 इंचावरती, तिथून आपण हा कपडा फोल्ड केला आणि या पद्धतीने आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे. म्हणजे यामुळे काय होतं, आपल्याला सेपरेट वेगळी पायपिंग करण्याची गरज पडत नाही आणि ही एक सोपी पद्धत आहे. म्हणजे पायपिंग केल्या टाईप पण आपली बॅग दिसते आणि अगोदरच ती फिनिशिंग सहित स्टिच होते. ठीक आहे. तर दुसऱ्या पार्टवरती पण मी सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेते, जशी आपण मार्किंग केलेली आहे ना, सेम त्याच पद्धतीने. तर या पद्धतीने दुसरा पण पार्ट आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे एक राईस बॅग पण कट करून घेतली आहे आणि त्याचबरोबर हा ब्लाऊज पीसचा कपडा कट केला आहे. लांबी आहे 22 इंच आणि बेल्टची रुंदी 1 इंच आणि या कापडाची रुंदी तुम्ही कितीही घ्या 4 इंचापासून. आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहे. तर चला मी हे स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा, या पद्धतीने. ठीक आहे. आता हे जोडायचे कसे ते सांगते. आता जिकडनं बघा आपण हा लेस लावलेला पार्ट आहे ना, तर ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे 21 इंच लांबीचा पार्टचा. तर या पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घेतलं आणि सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा. ठीक आहे. आणि त्याच्या पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने आपण बेल्ट स्टिच करून घेऊया. ठीक आहे. तर दोनही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर चेक करून बघायचे, म्हणजे मागे पुढे तर नाही ना, या पद्धतीने चेक करून घ्यायचे. तर एकदम परफेक्ट आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे 2 ते 2.5 इंच रुंदीची स्ट्रीप घ्यायची आहे आणि जसं बेल्ट स्टिच केलं ना, त्यावरतीच आपल्याला ही स्ट्रीप आहे ती ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला टर्न करून घ्यायची पूर्णपणे आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येईल. या पद्धतीने आपल्याला ही जी पट्टी आहे ती फिनिशिंग सहित स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि आतल्या साईडने जी वाढव पट्टी आहे ती आपल्याला अशीच आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचं. आता जशी ही पट्टी आपण स्टिच केली ना, सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टवरती पण ही 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे.
ठीक आहे, तर चला मी ती पण जोडून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण आपण ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला 2 इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आहे बघा आणि बेल्ट आपले बरोबर समोरासमोर राहतील. अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही कडा आहेत त्या स्टिच करायचे. मग थोडंफार मागे पुढे झालं तर ते आपण कट करून घेऊ. ठीक आहे, फक्त बेल्ट आपले समोरासमोर पाहिजे एवढं आपण काळजी घ्यायची आहे बघा. आणि इकडनं पण सेम त्याच पद्धतीने. तर मी इथे अगोदर एक टाचणी लावून घेते. तर अशा पद्धतीने मी इथे ना 2-3 ठिकाणी टाचणी लावून घेते, म्हणजे आपलं स्टिच करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी. आणि अगोदर आपल्याला या दोन्ही कडा आहेत ना त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर मग जे मागे पुढे असेल ना ते आपण कट करून घेऊ. आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी बॅग डिझाईन आहे मैत्रिणींनो ही. तुम्ही हिचा वापर किराणा सामान आणण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, इतर कोणतंही शॉपिंग बॅग म्हणून पण तुम्ही या बॅगेचा वापर करू शकता. एवढ्या मोठ्या साईजची आपली ही बॅग आहे ती बनवून तयार होते. तर बघा या पद्धतीने तीनही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो मी कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमच्या साईडने 2.5 बाय 2.5 इंचाचा कॉर्नर आहे तो बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर शिलाईच्या पुढे मी इथे 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे. फक्त 2च ठिकाणी आपल्याला बॉटमचा बेस कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया. आणि जाड कपडा झालेला होता इथे, म्हणजे जो आपण पायपिंग टाईप स्टिच केलेलं होतं ना तिथे, म्हणजे कटिंग करताना व्यवस्थित काळजीपूर्वक कट करून घ्यायचा. आता हे बेस स्टिच करण्याच्या अगोदर मी परत ह्या तीनही बाजूने ना अगोदर ह्या कडेकडेला लॉकची टिप पण देऊन घेते आणि डबल टिपा पण देऊन घेते. म्हणजे लॉकची टिप दिल्यामुळे काय होतं, बेस स्टिच करताना तिथला पार्ट ओपन होत नाही. ठीक आहे, डबल टिप देऊन झाली. आता त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि जो कडेचा पार्ट आहे ना तो कुठेही एका साईडला फोल्ड करायचा या पद्धतीने आणि स्टिच करून घ्यायचा. आणि यावरती परत आपण डबल टिप पण देऊन घेऊया. ठीक आहे, आता जसा हा बेस आपण स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण बेस आहे तो मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण मी हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती डबल टिपा पण देऊन घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा किती मोठ्या साईजची आपली ही बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ. आणि बघा बाहेर जे कॉर्नर काढलेत ना आपण अगोदरच टिप दिली होती 3 इंचावरती, तर ती आपली पायपिंग टाईप झालेली, म्हणजे आपल्याला वेगळी काही इथे पायपिंग करण्याची गरज नाही पडली. आणि फिनिशिंगसहित आपली ही जी बॅग आहे ना ती स्टिच झालेली आहे. आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ही बनवून नक्कीच ट्राय करू शकता. आणि अशा पद्धतीने ती कडेकडे ना फोल्ड करू शकता किंवा बाहेर पण ठेवू शकता तो भाग. ठीक आहे, तर आता हिचं शिवून रेडी माप पण किती राहिलं ते पण सांगते ना, आतमधला स्पेस पण बघा. तर मैत्रिणींनो शिवून तयार माप किती रेडी राहिले ना ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर मी हा बघा आपण असं पण बाहेर काढू शकतो कपडा किंवा असं पण फोल्ड करून ठेवू शकतो. तर मी तुम्हाला इकडनं फोल्ड बाजूचंच माप दाखवते. तर 14.5 इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे 16 इंच, 15.5 ते 16 इंच. आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 5 इंचाची साईड आहे. आणि बॉटम पण मग आपला 5 इंचाचा आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, 5 इंचाचा बॉटम आहे. अशा पद्धतीने खूप मोठ्या साईजची आपली हँडबॅग आहे, शॉपिंग बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्हाला साईजवरूनच कळत असेल भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे. त्याचबरोबर आपण 1ही रुपया खर्च न करता बनवली, बिना झिपची आहे. कारण की मला रिक्वेस्ट पण येत होते की बिना झिपची दाखवा म्हणून, तर त्यासाठीच मी ही बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.